नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्सवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे इतिहासाशी संबंधित परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, 1857च्या क्रांतीचा मुख्य कारण काय होतं? तर सैनिकांना डुकराची आणि गायीची चरबी कारतूसमध्ये वापरायची आणि ते द्यायची. म्हणजे कारतूसमध्ये डुकराची आणि गायीची चरबी वापरली जात होती, हे मुख्य कारण होतं. पुढचं आहे, काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर ते 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे झाली. पुढचं आहे, कोणत्या युद्धात अशोकने आपल्या सैनिकांना वापस बोलवून घेतले होते? तर कलिंगच्या युद्धात सम्राट अशोक यांनी आपल्या सैनिकाला वापस बोलवून घेतले होते. पुढचं आहे, मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर हे आहे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते. पुढचं आहे, भारतीय जो ध्वज आहे, आपला 3 रंगांचा तिरंगा जो राष्ट्रीय ध्वज आहे, तो कोणी डिझाईन केला होता? तर पेंगली व्यंकय्या यांनी 22 जुलै 1947ला याला डिझाईन केला होता. 3 रंगांचा तिरंगा, पेंगली व्यंकय्या. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते होते? तर याचं उत्तर आहे ब्रिटिश साम्राज्य. पुढचा प्रश्न आहे, हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. पुढचा आहे, भारताची पहिली महिला शासिका कोण होती? तर रजिया सुलतान ही भारताची पहिली महिला शासिका होती. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर याचं उत्तर इंदिरा गांधी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? याचं उत्तर प्रतिभा देवीसिंग पाटील आहे. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न आहे, जैन धर्माची स्थापना कोणी केली? तर ऋषभदेव यांनी जैन धर्माची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली? तर गौतम बुद्ध यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, बंगालचे विभाजन कोणत्या व्हाईसरॉयने कधी केले होते? तर 1905ला तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालचे विभाजन केले होते. आणि हे विभाजन रद्द कोणी केले होते? तर लॉर्ड हॉडिन यांनी 1911 साली केले होते. लॉर्ड हॉडिन. पुढचा प्रश्न आहे, होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती? तर लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, असहयोग आंदोलन कधी सुरू झालं? तर असहयोग आंदोलन 1 ऑगस्ट 1920ला सुरू झालं. पुढचा प्रश्न आहे, दांडी यात्रा कधी सुरू झाली? तर दांडी यात्रा 12 मार्च 1930ला सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झालं? तर 8 ऑगस्ट 1942ला भारत छोडो आंदोलन सुरू झालं. आणि पुढचा प्रश्न आहे, RSSची स्थापना कधी, कोणी आणि केव्हा केली? तर RSSची स्थापना, RSS म्हणजे काय? तर RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि याची स्थापना 27 सप्टेंबर 1925ला डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार यांनी नागपूर येथे केली. 27 सप्टेंबर 1925 डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार नागपूरला केली. पुढचा प्रश्न आहे, लोकशाहीर या नावाने कोणाला ओळखल्या जाते? तर अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर या नावाने ओळखले जाते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्राचे जनक कोण आहे? तर अर्थशास्त्राचे जनक डॉक्टर ॲडॉल्फ स्मिथ आहे. ते आता नसेल कदाचित, पण ते अर्थशास्त्राचे जनक होते, डॉक्टर ॲडॉल्फ स्मिथ. पुढचा प्रश्न आहे, लाईटचा शोध कोणी लावला?
बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण तरी एकदा सांगतो. लाईटचा शोध थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला. थॉमस अल्वा एडिसन. पुढचा प्रश्न आहे, टीव्हीचा शोध कोणी लावला? तर जॉन लोगी बिएट. जॉन लोगी बिएट यांनी टीव्हीचा शोध लावला. पुढचा प्रश्न आहे, रेडिओचा शोध कोणी लावला? तर मार्कोनी. मार्कोनी यांनी टीव्हीचा शोध रेडिओचा शोध लावला. ठीक आहे, रेडिओचा शोध मार्कोनी यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे, शून्याचा शोध कोणी लावला? तर शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावला. आर्यभट्ट. पुढचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट टायगर कधी सुरू करण्यात आलं? तर प्रोजेक्ट टायगर एप्रिल 1973ला सुरू करण्यात आलं. वाघांची कम होणारी संख्या पाहता हे प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आलं होतं. आणि प्रोजेक्ट एलिफंट 1992ला सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, सोव्हिएत युनियनचे विघटन कधी झाले? सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया आणि त्यांच्यासोबत अनेक देश होते, तर त्याचे विघटन कधी झाले? तर 1991 या साली सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. म्हणून 1991 हे जगाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण वर्ष ठरले आहे. 1991 साली सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या साली झालं होतं? तर ऑपरेशन ब्लू स्टार 1 ते 8 जून 1984 साली झालं होतं. पुढचा प्रश्न आहे, भारतात डाक सेवा कधी सुरू झाली? तर 1854 साली भारतात डाक सेवा सुरू झाली. आणि पुढचा प्रश्न आहे, स्पीड पोस्टची सुरुवात आपल्या भारतात कधी झाली? तर 1986ला स्पीड पोस्ट. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? तर भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम होते आणि याची स्थापना 1861 साली झाली होती. अलेक्झांडर कनिंगहॅम. पुढचा प्रश्न आहे, एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर एशियाटिक सोसायटीची स्थापना 15 जानेवारी 1884 साली विल्यम जॉन्स यांनी केली. पुढचा प्रश्न आहे, अ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ जेम्स मिल यांनी लिहिला. पुढचा प्रश्न आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लिहिला. पुढचा प्रश्न आहे, अ हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर जेम्स ग्रँड डफ यांनी लिहिला. पुढचा प्रश्न आहे, हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. पुढचा प्रश्न आहे, गीता रहस्य हे ग्रंथ कोणी लिहिले? तर लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हे ग्रंथ लिहिले. पुढचा प्रश्न आहे, पानिपतचं पहिलं युद्ध कधी आणि कोणाच्या मध्ये झालं होतं? तर बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये हे पानिपतचं प्रथम युद्ध झालं होतं, जे 1526ला झालं होतं. आणि यामध्ये बाबर जिंकला होता आणि मुघल साम्राज्याची स्थापना झाली होती. पानिपत हे दिल्लीजवळ एक मैदान होतं आणि आताही आहे, आणि तिथे हे युद्ध झाले होते, पहिले, दुसरं आणि तिसरं. तर पुढचा प्रश्न आहे, पानिपतचं दुसरं युद्ध कधी आणि कोणाच्या मध्ये झालं होतं? तर 1556ला अकबर आणि उत्तर भारतातील एक राजा होता हेमू यांच्यामध्ये झालं होतं. तर यामध्ये अकबर जिंकला होता. हेमूला हारून अकबर पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसला होता. पुढचा प्रश्न आहे, पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं होतं आणि कोणाच्या मध्ये झालं होतं? तर 1761ला अफगाणचा मोहम्मद शाह अब्दाली आणि मराठा साम्राज्याचे सदाशिवराव भाऊ पेशवे म्हणजे मराठा आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये
हे युद्ध झालं होतं पानिपतचं तिसरं. त्यामध्ये सदाशिवराव भाऊ पेशवे हे मराठ्याचे नेतृत्व करत होते मराठ्यांचे, आणि अहमदशाह अब्दाली, तर यामध्ये अहमदशाह अब्दाली हा जिंकला होता आणि मराठ्यांचं ते यामध्ये पराभव झालं होतं. आणि नंतर मराठ्यांनी मग उत्तर भारतात आपली सत्ता हळूहळू बळकट केली होती. परंतु पानिपतचं तिसरं युद्ध मराठा या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पराभूत झाले होते. तर हे होते पानिपतचे तिन्ही युद्ध. हे पण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, अशोकचे शिलालेख कोणत्या लिपीमध्ये लिहिले गेले होते? तर ब्राह्मी लिपी. पुढचा आहे, भारतात सर्वात पहिले स्वदेशी आंदोलन कधी झालं? तर जेव्हा बंगालची फाळणी 1905ला झाली तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसने स्वदेशी आंदोलन केलं होतं. त्याला सर्वात पहिले केलेलं स्वदेशी आंदोलन असे म्हणतात. तर मित्रांनो, हे होते काही ऐतिहासिक महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरं जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही, व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करू शकता, आणि हे जे प्रश्न आहे यांची उत्तरं पाठ करून तुम्ही आपली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि शेअर करा, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ठीक आहे, नमस्कार.